हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इंजिनियर एक्सप्लेन. आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, कारण हा फक्त अभ्यासाबद्दल नाही, हा एसपीपीयूने दिलेल्या एका मोठ्या चान्स बद्दल आहे. तुम्हाला माहिती आहे, पुणे युनिव्हर्सिटीने कॅरी ऑन कॅरी फॉरवर्ड पॉलिसी सुरू केली आहे. म्हणजे जरी तुमच्याकडे बॅकलॉग सब्जेक्ट्स असले तरी तुम्हाला पुढच्या इयरला जायची संधी मिळेल. पण लक्षात ठेवा, हा परमनंट प्रमोशन नाही, हा फक्त एक चान्स आहे. हा चान्स तुम्हाला तुमचे सब्जेक्ट्स अपकमिंग नोव्हेंबर डिसेंबर 2025 एंड सेम एक्झाम मध्ये क्लिअर करण्यासाठी दिला आहे. जर तुम्ही हा ऑपॉर्च्युनिटी सिरियस घेतलात तर तुमचं एक वर्ष वाचेल, पण जर वाया घालवलात तर बॅकलॉग पुन्हा अडवणारच. म्हणून मी सांगतो, हा वेळ ऍब्सोल्युटली राईट आहे प्रिपरेशन सुरू करण्यासाठी. आता मेन क्वेश्चन, कोणते सब्जेक्ट्स क्लिअर करणे गरजेचे आहे? फॉर एससी अँड टीई इंजिनिअरिंग काही कोर सब्जेक्ट्स आहेत जे फंडामेंटल्स डिसाइड करतात. सॉलिड मेकॅनिक्स एसएम, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ईई, मॅथमॅटिक्स 3 N3, किनेमॅटिक्स ऑफ मशिनरी QM, फ्लुइड मेकॅनिक्स FM, इंजिनिअरिंग थर्मोडायनामिक्स ET, अप्लाइड थर्मोडायनामिक्स AT, इंजिनिअरिंग मेटलर्जी अँड मटेरियल्स EMM. हे सब्जेक्ट्स क्लिअर न केल्यास बीई मध्ये स्मूथली जाता येणार नाही आणि डिग्री पण डिले होईल. म्हणून बॅकलॉग क्लिअर करणं कंपल्सरी आहे. मित्रांनो, गुड न्यूज म्हणजे या चॅनलवर म्हणजे इंजिनियर एक्सप्लेनवर तुम्हाला या सर्व सब्जेक्ट्सचे ट्युटोरियल व्हिडिओज मिळतील. आता हे ट्युटोरियल्स नेहमीसारखे लॉंग बोरिंग लेक्चर्स नसतील. ते फक्त एक्झामसाठी जितकं महत्वाचं आहे तेवढंच असतील. जर टॉपिक इम्पॉर्टंट असेल पासिंगसाठी, तो माझ्या व्हिडिओमध्ये असेल. जर टॉपिक नॉट युजफुल असेल तो आपण स्किप करणार. म्हणजे तुम्ही स्मार्ट स्टडी करू शकता, टाइम वाचवाल आणि डायरेक्टली एक्झाम ओरिएंटेड प्रिपरेशन करू शकता. फ्रेंड्स, वेळ खूप कमी आहे. एक्झाम नोव्हेंबर डिसेंबर 2025 ला आहे. प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. आता तयारी सुरू केली तर तुम्ही नक्की बॅकलॉग क्लिअर करू शकता. सो डोंट वेस्ट दिस चान्स. सबस्क्राईब करा इंजिनियर एक्सप्लेन, लेक्चर्स फॉलो करा 1 by 1 आणि या अटेम्प्ट मध्येच पास व्हा. रिमेंबर, कॅरी ऑन इज नॉट परमनंट, इट इज जस्ट वन चान्स. यूज इट वाइजली.